सोलापुरातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान व भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे सोलापुरात सभेचे आयोजन केले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील मिंदे सरकार विरोधी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करून विरोधी पक्षावर दबाव तंत्र करीत आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकाद्वारे केली आहे। सोलापुरात देशाचे पंतप्रधान परंतु सध्या भाजपा पक्षाचे स्टार प्रचारक असलेले नरेंद्र मोदी दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी प्रचार सभेसाठी येत आहेत। त्याचे निमित्त करून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अखत्यारीतील जेल रोड पोलिसांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांना काल 10 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी सारखे फोन करून सांगत होते। कारंपुरी महाराज यांनी संबंधित पोलिसांना मी आजारी आहे, येऊ शकत नाही असे वारंवार सांगितले। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता उपचारासाठी श्री मार्कंडे रुग्णालय रविवार पेठ सोलापूर येथे गेले होते। तेव्हा रुग्णालयाच्या बाहेर पोलीस अधिकारी व कर्मचारी थांबले होते व उपचार करून पद्मशाली चौकातील कामगार सेना कार्यालयात आल्यावर देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर आले आणि एक अधिकारी सुमारे दुपारी 12 वाजता कार्यालयात येऊन तुम्हाला साहेबांनी बोलाविले, चला असे म्हणून त्यांच्या दुचाकी वाहनावर पोलीस स्टेशनला नेले। त्या ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 तास बसवून प्रतिबंधात्मक कारवाई 149 ची नोटीस दिली। त्यावेळी कारंपुरी यांनी हॉस्पिटलला उपचारासाठी जायचे आहे असे म्हणून जाऊन परत या अटीवर सोडून दिले। यावरून देशातील मोदी सरकार व राज्यातील मिंदे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र करीत आहेत। यांच्या ताजे उदाहरण म्हणजे कालच शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांचा हेलिकॉप्टरची वणी येथे तपासणी प्रकारावरून निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बाहुली बनून काम करीत आहेत। याचा जाहीर निषेध नोंदवित असल्याचे कारंपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख। निवडणूक आयोगाची दंदिलशाही काल आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅग तपासणीवरून दिसून आले। परंतु या सोलापूर शहरामध्ये देशाचे पंतप्रधान सभेसाठी प्रचारासाठी येत आहेत। आपल्या भाजपाच्या स्टार प्रचारक म्हणून त्यांनी येत आहेत, पंतप्रधान म्हणून येत नाहीत त्यांनी, लक्षात ठेवा तुम्ही। अशा परिस्थितीमध्ये स्टार प्रचारक म्हणून येत असताना त्यांनी प्रचार करणं त्यांचं काम आहे, लोकांना ऐकणं लोकांचं काम आहे। परंतु स्टार प्रचारकमध्ये येऊन पंतप्रधान सोलापूरला येत आहेत म्हणून सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून जेल रोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। मी एका ठिकाणी दवाखान्यामध्ये होतो, पोलीस बंधू नेहमी मित्रत्वाचे आहेत, फोन केले मला काय माहीत दवाखान्यामध्ये आहे, तो आला, चला चहा पिऊन सगळी काही घेऊन आला मला। म्हणजे अशा प्रकारे आम्हाला प्रचार करायला देत नाही, पण पंतप्रधान या ठिकाणी त्याचा पक्षाचा या ठिकाणी करतात। आता 1.5 तास झाला इथं मला बसून आणून कार्यालयामध्ये घेऊन आलेत, तुम्हाला चहा पिऊ चला म्हणून, आणि बसून अशा दबाव तंत्र वापरत आहेत आणि 149 नोटीस या ठिकाणी बजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून दिलेले नाहीत मला, साहेब बाहेर गेले, इकडे गेले, असं टाळाटाळ करून विनाकारण एकूणच या भारतीय जनता पक्षाचा आणि महाराष्ट्रातील महायुतीचा हे सगळं विरोधकांना दबावात आणण्याचा, घाबरवण्याचा आणि आपला डाव साध्य करून घेण्याचा प्रयत्न आहे। आम्ही जर आंदोलन करत असलो तर त्यांना पोलिसांना परवानगी घेऊन करू, आम्ही पोलिसांचे आदेश म्हणजे सूचना घेऊन करू। परंतु अशा वेळेला प्रचारक म्हणून तो येतोय पंतप्रधान, कुठं त्यांनी पंतप्रधान म्हणून यायला लागलं, आम्ही त्या प्रचारकाला घेऊन काय सांगणार त्यांना? म्हणून आम्ही काय कारण नसताना पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला डांबून ठेवलेलं आहे आणि आम्हाला दबाव वापरून आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न या पोलीस खात्याचा चाललाय। या कृतीचा मी पोलीस आयुक्तालयाचा आणि जनरल पोलिसांचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।